हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तर मी आज दाखवणार आहे तुम्हाला मी पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक कसा बनवला ते. तर सर्वप्रथम तर मी पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलं. त्याच्यात थोडंसं तेल आणि नॉर्मली मीठ टाकलं, कारण त्याच्यात आळणी पोळी बनवायची नसते म्हणून नॉर्मली एक चिमूटभर मीठ टाकलं. आणि पाणी गरम झालं की त्याच्यामध्ये मी डाळ टाकून घेतलेली आहे बघा. आणि डाळ शिजते बघा. आता तोपर्यंत मला हलवून घ्यावं त्याला. आणि असं छान असं हलवून घेतलं आणि डाळ शिजायला ठेवली पातेल्यामध्ये. तर माझा कुकर बिघडला आहे, त्याच्यामुळं म्हणलं चला पातेल्यातच घ्यावी. आणि डाळ झाली आता आपली शिजून, हे बघा. तर म्हणलं आता पाणी काढून घ्यावं डाळीचं. हे बघा किती छान शिजले बघा, मऊ लुसलुशीत डाळ शिजले. छान अशी डाळ शिजून घेतलेली आहे आपण, हे बघा. आणि ती चाळणीमध्ये काढून घेतली एका, का तर त्यामध्ये पाणी काही राहिलं नाही पाहिजे म्हणून एका चाळणीमध्ये काढून घेतली. अशी छान त्याचं पाणी निथळून काढणार आहे मी त्याचं. आता बघू शकता तुम्ही किती छान डाळ शिजली ती. आणि हे बघा येळवणी किती निघाली आपल्याला आमटी बनवण्यासाठी. येळवणी हिचा आमटी बनवणार आहे आपण, छान अशी मस्त आमटी बनवणार आहे. आणि हे बघा आता कसं छान निघले आणि शिजली पण छान. तर ही काढली मी थोडीशी आमटीला डाळ. आणि जेव्हा आपण आमटी करतो ना तेव्हा ही डाळ थोडी आमटीमध्ये टाकायची, हे बघा. आणि आता इकडं पुरण म्हणजे चटका द्यायची तयारी चालू केली मी. असं डाळी तर आपण आता डाळीला थोडंसं असं बारीक करून घेणार आहे. जी आपली पळी आहे ना आमटी, त्या पळीच्या साह्याने असं थोडंसं हे बघा असं बारीक करून घेणार आहे. का तर आपण जेव्हा पुरण वाटतो ना ते पटकन वाटलं पाहिजे म्हणून असं थोडंसं बारीक करून घेणार आहे पळीच्या साह्याने. हे बघू शकता तुम्ही. आता हे किती छान बघा कसं बारीक झाले बघा. असं छान असं बारीक करून घ्यायचं. आणि आता मी बनवणार आहे साखरेची पोळी. तर हे बघा मी टाकली आहे त्याच्यामध्ये साखर, कारण मला गुळाची पण आवडते, पण आज म्हणलं साखरेची पोळी बनवावी म्हणून साखरेची पोळी बनवते मी आज. आणि तोपर्यंत इकडं मी आमटीची तयारी करून घेतली. हे इकडं सगळं खोबरं वगैरे सगळं असं मी पूर्ण असं ते तळून घेतलं होतं. आणि त्याला आता मी बारीक करून घेणार आहे मिक्सरला. तर हे एवढं सगळं साहित्य मी, हे बघा एवढं सगळं साहित्य घेतलं होतं मी. आणि त्याला मी आता बारीक करून घेते मिक्सरला. तर चला आता मिक्सरला बारीक करू आपण, हे बघा. आणि मिक्सरचं टोपण तुम्ही म्हणाले हे काय झाले, तर हे मिक्सरचं टोपण ना मधूनही खराब करून टाकले सगळं, त्याला पगळवूनच टाकून दिले. त्याच्यामुळं त्याच्यावरती मी प्लेट अशी झाकून ठेवली आहे. आणि प्लेटच्या साह्यानेच करणार आहे. हे बघा प्लेटमधून कसं इकडे इकडं साईडला येऊन चालले. जसं आपण बारीक करेल तसं ते जास्त पाणी बाहेर निघायला लागलं त्याच्यातून. आणि आता आपलं वाटण तयार आहे वाटून, हे पहा बघू शकता तुम्ही. हे कसं पडले बघा सगळं साईडने. काय करणार आता, मधूनही सगळं त्याला टोपणाची वाट लावून टाकली. तोपर्यंत म्हणलं इकडं मधूला पीठ मळून घे, माझं होतं इकडं. तोपर्यंत मी पुरणाला वगैरे चटका देते, तोपर्यंत तू पीठ मळून घे. तर मधूनही हे बघा पीठ मळून घेतले. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि तेल टाकले का तर एकदम छान मऊ लुसलुशीत आपल्याला पीठ पाहिजे, त्याच्यासाठी तिला मी पीठ मळायला लावलेलं आहे. तर हे पहा ते आता पीठ मळते, कारण तिला म्हणलं पीठ मळायचं काम द्यावं, कारण तिने बाकीची काही मदत केलेली नाही आहे. तर म्हणलं तू पीठ मळून दे. तर ती आता मस्त असं पीठ मळते मऊ लुसलुशीत. तोपर्यंत मी इकडे दुसरं कामं करून घेते, कारण थोडीशी तर मदत पाहिजे. पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणजे थोडी तर मदत पाहिजेच. मग तर आता आपली आमटीची तयारी चालली. ही जी डाळ मी ठेवलेली होती ती आपल्याला आमटी बनवण्यासाठी ठेवलेली, तर मी तिला थोडंसं असं हाताच्या सहाय्याने बारीक करून घेते. जास्त नाही करायचं, थोडं नॉर्मलीच करायचं बारीक. आणि त्या आमटीमध्ये जी आपलं येळवणी काढले ना त्या येळवण्यामध्ये त्या डाळीला मिक्स करून घ्यायचं. तर हे पहा, तर त्याच्यामध्ये मिक्स करून घेतले मी. आणि इकडं आता आमटीची तयारी चालू आहे. तर मी वाटण वगैरे सगळं ते तेलामध्ये टाकून घेतलेलं आहे. आणि मस्त अशी आता आमटी बनवणार आहे. हे पहा येळवणी पण भरपूर छान घट्ट असं निघाले. आणि कटाची आमटी खूप चांगली होते. कोणी कटाची आमटी म्हणते, कोणी येळवणीची आमटी म्हणते. आमच्याकडे येळवणीची आमटी म्हणतात सोलापूर साईडला. तर पहा ही आमटीची तयारी चालू आहे. आणि आता त्याच्यामध्ये मी टाकून घेतलं आहे आपलं ते येळवण्याचं पाणी. तर एवढी छान आमटी होते ना, मस्त अशी आमटी. आणि भात खायला आमटी प्यायला तर खूप आवडते. तर मस्त अशी बघा छान आमटी बनवते मी आता येळवण्याची. एकदम छान तरी येणार आहे. हे आता असं दिसतंय, पण थोड्या वेळाने बघा तुम्ही जी असला कट येतोय ना तरी. आणि तोपर्यंत इकडं आपला पुरणाला चटका देऊन पण झालेला आहे. हे बघा
असं छान असं मस्त त्या साखरेचं पाणी सुटलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मी आता टाकून घेणार आहे विलायची आणि जायफळ आहे, विलायची आहे, ते मी टाकून घेणार आहे. कारण सुंठ बडीशेप हे साखरेच्या पोळीला घालत नाहीत, त्याच्यामुळे फक्त जायफळ आणि विलायची घालून घेतली मी. तर त्याचा वास खूप छान येतो आहे बघा. मस्त असं पुरण छान खमंग असा वास सुटला आहे त्याचा छान असा. त्याने पोळी खूप छान लागते जायफळाने, पण टेस्ट भारी लागते. त्याच्यामुळे मी जायफळ टाकते त्याच्यामध्ये. मला जायफळ आवडतं टाकलेलं जास्त. आणि इकडं तोपर्यंत भात पण लावून घेतला, कारण कुकर असता तर दोन्ही एकसाथ झालं असतं, पण आता कुकर बिघडल्यामुळं इकडं भात पण लावून घेतला तोपर्यंत मी पातेल्यामध्ये. हे बघा आपला भात पण तयार होऊन जाईल. इकडं सगळी कामं एकसाथ फास्ट करून घेतली, कारण मला पुरणपोळी बनवून जॉबवर जायचं होतं, त्याच्यामुळं फास्ट तयारी चालू होती सगळी. तर भात पण आता म्हणलं चला गॅसवर ठेवून घ्यावं. इकडं आमटी झाली, इकडं भात झाला आहे. हे पहा तोपर्यंत आपल्या आमटीला हे पहा कसा रंग यायला लागला आहे बघा, कलर कसा आला आहे. आणि आता थोडंसं ते पातेल्याला पाणी राहिलेलं ते पण मी टाकून घेतलं होतं त्याच्यामध्ये. आणि आता आपली आमटी बघू शकता तुम्ही. मीठ पण टाकले चवीनुसार त्याच्यामध्ये. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. छान होते आमट्याने आता हलवून घेतले तर त्याला मस्त अशी बघा तरी येणार आहे चांगली. छान अशी तरी येते. आता बघा तुम्ही कसली छान तरी आली अशी बघा. किती मी स्लो गॅसवर एकदम मंद आचेवर ठेवला होता आणि हे बघा तरी कशी आली आमटीला. मस्त अशी तरी आली आमटीला. हे पहा बघू शकता तुम्ही कटाची आमटी. आणि आमटी भात खायला एकदम भन्नाट लागतं, एकदम छान लागतं ना. मला तर आमटी भात खूप आवडतं. पुरणपोळी आणि आमटी भात भरपूर आवडतं. जास्त आमच्या घरात तर आमटी भातच आवडतं, त्याच्यामुळं आमटी भात असतो जास्त. आमटी असते तोपर्यंत म्हणलं चला आता इकडं पुरण वाटून घ्यावं. मी म्हणलं मधुला मला पुरण वाटून दे, जरा मदत कर. तर तिनं पुरण वाटलं आणि हे बघा त्या पातेल्यातलं सगळं खरडून पुरण खाते बघा. लहान आहे का आता सांगा तुम्ही. सगळं पुरण खाते तोपर्यंत बघा कशी करते. आणि आमचा पिनू राजवर्धन पण ते बघा तिला चारतोय कुरकुरे आणि इकडं खाते पुरण बघा. कसं काय करायचं सांगा पोरीला. अजून लहानच आहे, तिला नाही लहानच आहे म्हणा, पहिली मोठी नाही आहे. ती खाते पुरण आणि मला म्हणते येतो पण खा, तुला खायचं आहे का, येतो पण खा म्हणते मला बघा. आणि तिला खरं आवडतं तिला असं पुरण खायला, म्हणून तिनं वाटताना पुरण खाते. भरपूर झाले सगळं वाटून, पण पातेल्यातच खायला लागली ती पुरण सगळं. म्हणलं लहान आहे का तो, पुरण खाऊन खाऊन नुसती जाड व्हायला लागली. तर किती हसते बघा ती, नुसती जाड व्हायला लागली पुरण खाऊन खाऊन. इकडं पुरण खाते आणि इकडं कुरकुरे पण खाते. कुरकुरे पण तोंडी लावते ते त्याच्याबरोबर. आणि तिला म्हणलं अगं आता बास कर, किती खाते, बास झालं पण तिची काय ऐकायला तयार नाही. तिचं इकडं पुरण खायला चालूच होतं. आणि माझी कामं राहिली होती अजून भरपूर. म्हणलं आता हिच्याबरोबर कुठं टाईमपास करत बसू, खाऊ दे हिला किती खायचं तेवढं पुरण. हे बघा तिने शेवटी ते पातेलं सगळं फिनिश करून टाकलं. आणि इकडं पीठ मळायला होतं तोपर्यंत मी इकडं मऊ लुसलुशीत अशी मस्त पुरणपोळी बनवून घेतली. तर तुम्हाला कसं वाटलं माझं पुरणपोळी बनवण्याची पद्धत हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि एकदम छान अशा टम्म फुगलेल्या पोळ्या खायला सगळेजण या. बघा किती छान पोळी फुगलेली आहे, मऊ लुसलुशीत अशी मस्त. तर कोणाकोणाला पुरणपोळी आवडती, सगळ्यांनी पुरणपोळी खायला या. आणि मला कमेंटमध्ये सांगा कोणाकोणाला तुम्हाला पुरणपोळी खायला आवडते ते. किती छान अशी खमंग मस्त लालसर अशी पुरणपोळी भाजून घ्यायची आहे. हे बघा कशी छान भाजली बघा मी पुरणपोळी मस्त. तर कोणाकोणाला आवडते अशी टम्म फुगलेली पुरणपोळी मला कमेंटमध्ये सांगा. आणि लवकरात लवकर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा. तर चला आपण भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.